श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. मंडळी, मला अनेक भक्तांनी किंवा अनेक लोकांनी असा प्रश्न विचारला की आता शिवरात्री येत आहे आणि मग अशावेळी शिवरात्री पर्वकालावर शिवलीलामृत जो काही ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्याची पद्धती नेमकी काय आहे, आणि असे प्रश्न विचारल्यामुळे मी या ठिकाणी आज ही पारायण पद्धती सांगणार आहे. मंडळी नमस्कार, मी अविनाश देवीदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण ही पद्धती पाहणार आहोत आणि त्या पद्धतीबरोबर आपण जे काही अध्याय वाचणार आहोत त्या अध्यायांची फलश्रुती काय आहे, म्हणजे प्रथम अध्याय वाचल्याने काय फळ मिळते, द्वितीय अध्याय वाचल्याने काय फळ मिळते, ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण प्रथमतः या सप्ताहाची पद्धती पाहणार आहोत. आपण कोणत्याही सोमवारी सायंकाळी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन त्या ठिकाणी 11 बेलाची पानं पिंडीवर वाहायची आहे. भगवान शंकरांचे यथाभक्ती यथाशक्ती दर्शन घ्यायचे आहे. मी शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद किंवा आपल्या मनात जी काही आपली कामना असेल ती कामना बोलून दाखवायची आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान शंकरांनी कृपा करून माझ्याकडून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तिथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. ही पोथी वाचताना शुचिर्भूत असावे. आता शुचिर्भूत असणं म्हणजे काय, तर काया, वाचा आणि मनाने अगदी शुद्ध असावं. शुद्ध असावं म्हणजे शुद्ध विचार असावे, शुद्ध आचार असावे. भगवान शंकरांना आवडणारं जीवन ह्या 7 दिवसांमध्ये आपलं असलं पाहिजे. तर सोमवारी पहिला आणि दुसरा अध्याय वाचावा, मंगळवारी तिसरा आणि चौथा अध्याय वाचावा, बुधवारी 5वा आणि 6वा अध्याय वाचावा, गुरुवारी 7वा आणि 8वा अध्याय वाचावा, शुक्रवारी 9वा आणि 10वा अध्याय वाचावा, शनिवारी 11वा व 12वा अध्याय वाचावा, रविवारी 13वा आणि 14वा अध्याय वाचावा, रविवारी रात्री 15वा अध्याय वाचावा. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा जो काही नैवेद्य असेल तो भगवान शंकरांना दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करत असताना सदैव दीप तेवत ठेवावा, म्हणजे दिवा लावून ठेवावा. रविवारी शिवमंदिरात जाऊन देवापुढे यथाशक्ती तांदूळ व पैसे ठेवावे. शैव संप्रदायी साधूला किंवा ब्राह्मणाला 11 रुपये दक्षिणा द्यावी. तसेच शुभ्र वस्त्र म्हणजे सफेद वस्त्र दान करावे. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनीही ती ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. अर्थात रोज पोथी वाचण्या अगोदर हा जप केला तरीही चालणार आहे. तर मंडळी, आपण या ठिकाणी शिवलीलामृत सप्ताह पारायणाची पद्धती बघितली आहे. आता आपण फलश्रुती पाहणार आहोत. प्रथम अध्याय सायंकाळी नित्य वाचल्याने संचित पापे नष्ट होतात. अध्याय एकांतात मनात वाचावा. अध्याय क्रमांक 2 सोमवारी सायंकाळी मनात वाचन केल्यास नकळत झालेली पापे नष्ट होतात. अध्याय क्रमांक 3 नित्य रात्री प्रथम प्रहरी मोठ्याने 1 महिनाभर पठण केल्यास घरातील भूतबाधा नाहीशी होईल, सत्प्रवृत्ती वाढेल. अध्याय क्रमांक 4 सोमवारी सायंकाळी प्रारंभ करून प्रतिदिन सायंकाळी सर्वांसाठी घरात मोठ्याने वाचावा. असे 15 दिवस करावे. दारिद्र्य व शत्रुभय दूर होईल, स्मरणशक्ती वाढेल. अध्याय क्रमांक 5 याचे वाचन करावे व ओव्या 54 ते 61 मध्ये दिलेले प्रदोष व्रत करावे. संकटांचा परिहार होईल, गतवैभव परत मिळेल, हरवलेले माणूस परत भेटेल. अध्याय क्रमांक 6 सोमवारचे व्रत करावे. हा अध्याय रोज सायंकाळी स्त्रियांनी वाचावा. सौभाग्य टिकेल, पुत्र पौत्र दीर्घायुषी होतील. निष्ठावंत शिवभक्त स्त्रियांनी नित्य वाचनात हा अध्याय ठेवावा.
कौटुंबिक आपत्ती टळतील. अध्याय क्रमांक 7. दर सोमवारी व शनिवारी 6 महिन्यांपर्यंत सायंकाळी एकांतात मनात हा अध्याय वाचावा. त्यामुळे कपटी स्वभाव बदलेल, अनाथ सनात होतील, सद्गुरू भेटेल, शत्रुमित्र बनतील. अध्याय क्रमांक 8. या अध्यायाचे पारायण करणाऱ्यास यश, दीर्घायुष्य, विजय प्राप्त होऊन बंधमुक्ती, दास्यमुक्ती आणि शिवकृपा प्राप्त होईल. अध्याय क्रमांक 9. भस्म धारण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज सायंकाळी 121 वेळा जप करून मग हा अध्याय वाचावा. घरातील सर्वांनी ऐकावा. पूर्व पातके नष्ट होतील, पूर्वजन्मींचे स्मरण होईल, सत्कर्म घडू लागेल. शास्त्रविधीनुसार भस्म धारण करणे आवश्यक आहे. 42 दिवसांचा नियम ठेवावा. अध्याय क्रमांक 10. या अध्यायाच्या नित्य सायंकाळी पठनाने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला 1 वर्षानंतर अपत्य प्राप्ती होईल, महात्म्यांची भेट होईल, चमत्कार घडेल. अध्याय क्रमांक 11. या अध्यायाचे वाचन रोज रात्री 2ऱ्या प्रहरात 11 दिवस करावे. रुद्राक्ष व भस्म धारण करून वाचावे. नमः शिवाय या मंत्राचा रोज त्यावेळी 11 वेळा जप करावा. दुर्भाग्य दूर होऊन वैभव प्राप्त होईल, शिवलोकात गती मिळेल. रुद्राध्यायाच्या पठनाइतकेच या अध्यायाला महत्त्व आहे मंडळी. अध्याय क्रमांक 12. या अध्यायाच्या नित्य पठनाने पाप, व्यसन, रोग, दारिद्र्य, कुबुद्धी यांचा निराश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील. अध्याय क्रमांक 13. या अध्यायाच्या नित्य पठनाने आसुरी वृत्ती दूर होऊन शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल. अध्याय क्रमांक 14. याच्या पठनाने घरात शांती नांदेल, गृहस्थाश्रम धर्माचे चांगले पालन होईल, अतिथी प्रसन्न होईल. अध्याय क्रमांक 15. याच्या पारायणाने धर्मश्रद्धा वाढेल, वेदांत ज्ञान सुलभ होईल, गुरुकृपा होईल. संपूर्ण पोथीचं पारायण केलं तर सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण या ग्रंथाच्या नित्य एक अध्यायाच्या पठनाने होईल. मंडळी, आपण या ठिकाणी पारायण पद्धती फलश्रुती बघितली आहे. तर आपणही शिवरात्रीच्या या पर्वकालावर आपण सर्वांनी या ग्रंथाचं पारायण करावं. मंडळी, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा, म्हणजेच भगवान शंकर आपल्यावर कृपा करतील. आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू, तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.